आणि थोडं स्पष्ट जर मला छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदच्या बाबतीत जर बोलायचं राहिलं तर वेगवेगळ्या खात्यामध्ये मोठ्या अधिकाऱ्यांकडून करप्शनचे प्रकरण यामध्ये झाल्याचं आढळलेलं आहे आणि त्या निमित्ताने ही बैठक आजची घेण्यात आली होती। सर्वप्रथम शिक्षण खात्याकडनं आम्ही सुरुवात केली आणि शिक्षण खात्यामध्ये आता आम्हाला अधिकाऱ्यांनी शब्द दिलाय डायरेक्ट ऍक्शनवर आपण आलेलो आहोत। त्याचं कारण असं आहे की जे काही एकूण विद्यार्थी असतात त्यापैकी ज्या अध्यापनामध्ये ते पारंगत पाहिजे, किमान सांगतोय मी किमान, म्हणजे 100च्या 100 विद्यार्थी ज्या किमान गोष्टीमध्ये पारंगत पाहिजे। समजा आता पहिलीचा मुलगा आहे तर त्याला 1 ते 10 बोलता आलं पाहिजे, इतकं साधं आहे। दुसरीचा मुलगा आहे त्याला किमान इतके पाडे यायला पाहिजे किंवा त्याला अ ब कड काय असेल ते ज्या काही आपण ठरवून दिलेल्या बाबी आहेत त्या मिनिमम त्यांना यायलाच पाहिजे। ही वस्तुस्थिती इथे नाही आणि म्हणून आज आंबेलोळ, आसेगाव सगळीच माझ्या गावामध्ये परिस्थिती अशी आहे की 25 ते 30% विद्यार्थी सुद्धा त्याच्यामध्ये पारंगत नाही। विषय मी जो इतक्या वर्षापासून सांगत होतो की शिक्षक मुख्यालयी राहायला पाहिजे, त्याचं कारण तेच होतं की जर समजा आता एक उदाहरण सांगतो मी, आंबेलोळ एकूण विद्यार्थी 129 आहे, सरासरी वाचन स्तरामध्ये 8, लेखन सरासरीमध्ये 9, संख्या ज्ञानामध्ये 9, संख्यावरील क्रियामध्ये 10, असे फक्त 36 मुलं त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या पारंगत आढळले। जे ज्या विषयात पारंगत नाहीत त्यांचे एक्स्ट्रा क्लासेस शिक्षकांनी घेऊन 2 बाबी, एकतर चालत्याच शिक्षणामध्ये इतका बोऱ्या वाजला नाही पाहिजे, तो आज पुराव्यानिशी सिद्ध झालेला आहे। सर्व रेकॉर्ड महिन्यावाईज मी घेतलेले आहे आणि दशा अशी आहे की शिक्षण विभागाचे प्रचंड म्हणजे अतोनात दुर्लक्षामुळे आमचे विद्यार्थी आणि आमच्या पिढ्या अक्षरशः बर्बाद झालेल्या आहेत। म्हणून आज सीओ मॅडमनी हे मान्य केलंय की ज्यांच्याकडून वेळोवेळी अध्ययन स्तरामध्ये डेव्हलपमेंट झालेली नाही त्यांना हुडकून काढून, म्हणजे शिक्षक, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, बीओ आणि पर्यायाने एज्युकेशन ऑफिसर सुद्धा, माझा सर्व रोष मॅक्सिमम जवळपास 4थं वर्ष इथं एज्युकेशन ऑफिसर मॅडमला इथे असताना त्यांच्या कार्यकाळामध्ये शिक्षणाचा स्तर प्रचंड खालावलेला आहे आणि त्यांना वेळोवेळी सांगून सुद्धा काहीही झालेलं नाही। म्हणून मी आज पुराव्यानिशी हे सांगितलंय की त्यांच्यावर आणि संबंधित खात्यातील जे अधिकारी असतील, मग ते बीईओ असतील, विस्तार अधिकारी असतील किंवा केंद्र प्रमुख असतील आणि नॅचरली शिक्षक असतील, बऱ्याच जणांवर FIR सुद्धा टाकावी लागणार आहे। त्यामध्ये त्यांनी खोटे डॉक्युमेंट्स लावून बरेच गैरव्यवहार सुद्धा केलेले आहेत करिता ह्या बाब मी निदर्शनास आणून दिल्या आणि त्या पद्धतीने कार्यवाही आता करण्याचं माननीय सीओ मॅडमनी मान्य केलेलं आहे। मग नंतर असेच आम्ही ग्रामपंचायतच्या बाबतीमध्ये विषय घेतले, ग्रामसेवकांच्या बाबतीमध्ये विषय घेतले। ग्रामसेवक ज्याला आपण आता ग्रामपंचायत अधिकारी म्हणून नेमतो, म्हणजे संबोधतो ते, आणि व्हिडिओ हे सुद्धा त्यांचे 1 ते 33 रजिस्टर बरोबर ठेवत नाही, काम करत नाही। ग्रामसेवकाचं इतकंच काम नाही की गावात कार्यालयात गेलं नमुना नंबर 8 दे किंवा फक्त काय म्हणतात 14 वित्त आयोगाचा पैसा खर्च कर, इतकं नसतं। गावातली पाणी व्यवस्था किंवा कचरा व्यवस्थापन हे सगळं त्यांनी करावं। दिवसभर गावात राहून आणि मुख्यालयी मुक्कामी राहून त्यांना सुद्धा कंपल्शन करण्यात आलेलं आहे। जे तसे आढळणार नाही त्यांच्यावर सुद्धा कार्यवाही करण्याची ही त्यांनी आपल्याला शब्द दिलाय। मग त्याचबरोबरीने कृषी सहाय्यक असतील, त्याचबरोबरीने आरोग्य अधिकारी असतील, या सर्वांच्या बाबतीमध्ये आज बैठक होऊन या स्तरावर गेलेलो आहे। मी या मुख्यालयी राहण्याचा शेवट असा करतो की आम्ही एक ऍप डेव्हलप केलेला आहे। त्या ऍपवर आमचे जवळपास माझ्या मतदारसंघातले 1500 अधिकारी यांच्या मोबाईलवर तो ऍप आम्ही डाउनलोड करतोय। आता त्यांनी मुख्यालय सोडलं
की माझ्या कार्यालयामध्ये डॅशबोर्डला ताबडतोब कळेल, मॅडम दुसऱ्या दिवशी इथे त्यांच्या म्हणजे आम्ही व्यवस्था करतोय, जिल्हा परिषदलाही कळेल, दुसऱ्या दिवशी त्यांना नोटीस जाईल. जर त्यांनी 3दा सांगून सुद्धा जर गैरहजर राहिला म्हणजे त्या गावात मुक्कामी राहिला नाही, कारण दिल्यानंतर योग्य कारण नसेल तर त्यांनी परवानगी घेतली आणि ती परवानगी मान्य केली वरिष्ठांनी, ते सोडून जर सातत्याने 3 ते 4 वेळेला तो मुख्यालयी राहिला नाही तर त्यांच्यावर सस्पेन्शनची कारवाई, सस्पेन्शनच्या कारवाईनंतर पुन्हा 4-5 वेळेला त्यांनी ऐकलं नाही तर त्याला टर्मिनेशन करावं लागेल, त्या अधिकाऱ्यांना घरी जावं लागेल. इथपर्यंतचा डॅशबोर्ड आम्ही तयार केलाय, त्याच्यामध्ये सगळ्या व्यवस्था आहेत. कोण कुठे आम्हाला त्यांच्या प्रायव्हसीशी काही घेणं देणं नाही. आम्ही IT ऍक्ट प्रमाणे तो ऍप डेव्हलप करून या जिल्हा परिषद करता मी माझ्या मतदारसंघामध्ये त्याच्यामध्ये तलाठी, बँक अधिकारी सगळेच घेणार आहे. पण आज जिल्हा परिषदमध्ये आम्ही दोन्ही पंचायत समितीचे ठराव घेऊन तो ऍप लागू करतोय. पुढच्या 15 दिवसाच्या आत फुल फ्लेज मध्ये तो ऍप आमच्याकडे सुरुवात होईल अशी आम्ही सर्व प्रयत्न करतोय. दुसरा विषय होता, मागे काकड नावाचे अधिकारी होते, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, त्यांनी 4.5 कोटी रुपये किमान काम न करता काढून घेतले होते. त्यांना सस्पेंड करण्यात आलेलं आता आहे. परंतु आज त्याच्यावर सगळी चर्चा झाली आणि ठरलं की त्यांच्यावर आता FIR टाकून अँटी करप्शनला देऊन त्यांची सर्व चौकशी होईल. त्यांच्यावरच नाही तर जे दोषी डेप्युटी इंजिनियर आणि जेई होते किंवा कॅफो सुद्धा, माझा मेन कॅफो जेव्हा चीफ अकाउंटंट असतात त्यांनी सगळ्या गोष्टी बघून बिल अदा केले पाहिजे, त्याच्यात त्यांनी कसूर केलेला आहे म्हणून त्यांच्यावरही कारवाई करण्याचं मी आदेशित केलंय. पण कॅफोच्या बाबतीमध्ये सविस्तर चौकशी झाल्याशिवाय होणार नाही. पण एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि त्यांच्यावर ह्या FIRच्या कार्यवाह्या नक्कीच आता प्रस्तावित करण्यात आलेला आहे. तिसरा विषय होता जलजीवन मिशनचा. माझ्या मतदारसंघामध्ये मी जे सातत्याने 63 वेळेला पत्रव्यवहार केलेले आहेत, परंतु कामं निकृष्ट दर्जाची झालेली आहेत. बरेच पैशांची वसुली सुद्धा सुरू झालेली आहे. पण माझं म्हणणं असं होतं, वेळीच सांगितल्यानंतर सुद्धा त्याचे बिल का अदा केली, म्हणून वाघमारे नावाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्यांच्यावर सुद्धा FIR आणि खालच्या अधिकाऱ्यांवर FIR टाकण्याचं आज मी आदेशित केलंय. त्याची चौकशी सन्मान्य CO मॅडम करून योग्य निर्देश त्या पण देणार आहेत. एकंदरीतच आजचा हा जो माझी मीटिंग जी झालेली आहे, दोन बेसवर झाली, 2 गोष्टीवर झाली. मी मागच्या मीटिंगा ज्या घेतल्या तरी त्याच्यावर ज्या गोष्टींच्या कार्यवाही झाल्या नाही त्या कार्यवाही आता होणार आहे आणि इथून पुढे सुधारणा ज्या करायच्या आहेत त्या सुधारणा पण त्या करतील असं अपेक्षित आपण केलंय. आणि तिसरा विषय आणि शेवटचा, तो ऍप जो आपण डेव्हलप केलेला आहे तो ऍप मी माझ्या मतदारसंघाच्या हद्दीपर्यंत लावण्याचं 15 दिवसामध्ये ठरवलेलं आहे. सॉरी मुख्यालय हा शिक्षणाच्या बाबतीमध्ये जवळपास 348 शिक्षक, त्याच्यातनं 330 शिक्षक जवळपास खुलताबादचे राहत नाही. त्यांना शो कॉजेस देऊन त्यांना सस्पेन्शनची म्हणजे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचं मान्य झालेलं आहे. त्यांना एकदा संधी म्हणजे त्यांचं जे काही शिस्तभंगाच्या कारवाईमध्ये बसतं 3 वर्षाचा त्यांचा इन्क्रिमेंट बंद करण्यात आलेला आहे. आता HRA तर बंद झालेलाच आहे. आणि आता गंगापूरमध्ये आज BOनी नवीन माहिती दिली की 1158 शिक्षक, मला वाटतं 1098 शिक्षक हे सर्वच्या सर्व गावी राहायला गेलेले आहेत. तुम्हाला 15 तारखेपासून जून पासून ते संपूर्ण गावात दिसतील असं त्यांचं म्हणणं आहे. मला त्याच्यावर विश्वास नाही, परंतु मी प्रत्येक गावात एक मुलगा अपॉइंट केलाय, त्यांना आपण आय कार्ड देऊ लागलो आणि जेव्हा मी ते ऍप सांगतोय त्या शिक्षकांचं डाउनलोड होईल. जे नाही राहणार त्यांच्यावर आणि BOला खोटी माहिती दिल्याबद्दल त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. जिल्ह्यात 7,500 शिक्षक येतात. जिल्हाभरात 7,500 जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत. मी जे हे घेतली आजची बैठक ती माझ्या मतदारसंघाच्या हद्दीपर्यंत घेतलेली आहे. मी माझ्या मतदारसंघातले शिक्षक, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, आता तलाठी महोदयांचं मी कलेक्टर महोदयांकडे बैठक घेणार आहे. परंतु जिल्हा परिषदच्या अखत्यारीत येणारे सर्व कर्मचारी अधिकारी माझ्या मतदारसंघाच्या हद्दीपर्यंत मी तो ऍप डेव्हलप करून त्यांना घेणार आहे.
तेव्हापासून आतापर्यंत कारवाई अपेक्षितच आहे आणि ते 4.5 कोटी जे उचलले ते कुठे गेले? एकदम बरोबर. तोच विषय आम्ही मीटिंगमध्ये घेतला. मी सांगितलं ते 4.5 कोटी आजपर्यंत खजिन्यामध्ये जमा व्हायला पाहिजे होतं. ज्यांच्यामुळे ते झाले नाही त्यांच्यावरही कार्यवाही प्रस्तावित झाली पाहिजे. कारण बघा, दोन गोष्टी वेगळ्या आहेत. MCSR प्रमाणे किंवा बाकीच्या नियमाप्रमाणे डी होणं म्हणजे त्याच्या नोकरीचा विषय आहे. पण इकडे FIR होऊन त्याच्यावर कार्यवाही होऊन तो पैसा वसूल व्हायला पाहिजे, त्यांच्या प्रॉपर्टी जप्त झाल्या पाहिजे. तोच मी विषय आज सांगितला आणि त्यांच्यावरही FIR टाकण्याचं त्यांनी कबूल केलंय. 4.5 कोटी रुपये खाऊन कोणी वर्ष दीड वर्ष अगदी निवांत राहत आहे, काहीही होत नाही, हे दुर्दैवी म्हणावं लागेल. अगदी दुर्दैवी आहे आणि त्यांनी ती कारवाई केली पाहिजे होती. आज कॅफो स्वतः नव्हते, डेप्युटी कॅफे होते आणि म्हणून मी त्यांना आदेशित केलेलं आहे की ते पैसे ताबडतोब वसूल त्यांनी सांगितलं त्यांच्या प्रॉपर्टी जरी असतील त्या जप्तीच्या पण आम्ही परवानग्या घेऊया. आणि कारण आता काही सिद्ध करायचं राहिलं नाही. तिथं आम्ही प्रत्यक्षात गेलो, रस्त्यावर कामं नव्हती झाली, त्या एक्झिक्युटिव्हनी मागच्याच वेळेला मान्य पण केलं की हो आम्ही ते पैसे उचलले, हे सगळं झालेलं आहे. म्हणून ते पैसे आपल्या तिजोरीमध्ये जमा झाले पाहिजे. काही शाळांच्या निकालांच्या बाबत बोलणं झालं तर काय आहे स्थिती शाळांच्या निकालाची? 0% निकाल जवळपास आपल्या जिल्ह्यामध्ये 623 शाळा किमान त्याच्या या 0% निकाल हा आलेला आहे. बऱ्याच स्कॉलरशिपमध्ये त्या म्हणजे त्यांनी ऍडमिशन घेतल्या, बरेच फेल झाले. एकंदरीतच काय आहे, नुसतं स्कॉलरशिप नाही, जो स्तर आहे अध्ययनाचा म्हणजे अध्यापनाचा तो खालावलेला आहे. दर्जेदार शिक्षण मिळत नाही. आता आपण काय करू शकतो तर TET परीक्षा झाली. TET परीक्षामध्ये त्यांना 3 वर्षाचा चान्स आहे. काही लोकांनी दिली, काही लोक आता देऊ लागलेले आहेत. पण TET झाल्यानंतर सुद्धा आम्ही ठरवलं की त्या शिक्षकांच्या पण आम्ही कमिशनर महोदयांना सांगून, जसं मागे पण आपण परीक्षा घेतल्या होत्या तशा पण परीक्षा घ्यायच्या आहेत. आणि सिंपल आहे, आता या मुलांना जे आता त्यांचे निकाल आलेत माझ्याकडे फेब्रुवारी जानेवारी प्रत्येक महिन्याचे, म्हणजे ते शिक्षक आता त्यांच्यावर आम्ही कार्यवाही करावं इतके रिझल्ट माझ्याकडे आलेले आहेत. म्हणून बियोंना त्यांचे दर 15 दिवसाला मी आढावा घेईल. 3 महिन्याला त्यांच्यावर काय कार्यवाही झाली त्याच्यावर मी काम करेल. जल जीवन मिशन मध्ये 63 कामं खुलताबादची होती आणि 100 काही कामं गंगापूरची होती. त्याच्यापैकी 80% कामं ही जल जीवन मिशनची अक्षरशः बरबटलेली निकृष्ट दर्जाची ही म्हणजे अधिकाऱ्यांनी पण मान्य केलेलं आहे. रिकव्हरी करता माझं रिकव्हरी वगैरे ठीक आहे, पण ते काम पूर्ण झालं पाहिजे. त्याकरता नवीन निधी शासनाने ती रिकव्हरी वगैरे ते करत राहतील, पण ती कामं पण झाली पाहिजे. कारण की माझा गंगापूर तालुका मी असा घेतलाय मुद्दा, मी गंगापूर वैजापूर दोन्ही घेतले होते की त्याला गोदावरीवरनं पाणी घेऊ लागलो आपण. आणि हे जेव्हा गावात येईल तेव्हा कामं बरोबर नसतील तर त्यांना पाणी मिळणार नाही. जसं आता एक उदाहरण सांगितलं, आमचे सभापती महोदय गंगापूरचे नेवरगावला गेले होते. तिथं 952 कनेक्शन दिले असं कागदावर दाखवलं, परंतु तिथं 200च कनेक्शन मिळाले, 700 कनेक्शन मिळालेच नाही त्या गावामध्ये, तरी त्यांना देण्यात आलेलं आहे. अशावर आपल्याला FIR टाकावं लागेल. हा, जवळपास 30 कोटी रुपये हे देण्यात आलेले आहेत आणि ते सगळे वायालाच गेलेले आहेत. जवळपास जलजीवन मिशन 30 बऱ्याच ठिकाणी कामं अशी झालीत, फक्त नळ लावली मात्र त्या गावात टाक्या नाही. हो. काही ठिकाणी पाईपांवर डुप्लिकेट लेबलिंग केले, अध्यक्षांना ते माहिती हो. आहे. आणि हा घोटाळा जो आहे तो भला मोठा आहे. हो. ऑन दी स्पॉट जाऊन पाहणी केलेली आहे का करणार, किंवा त्यासोबत जे अधिकारी आहेत असं काय करावं? बघा, माझ्या मतदारसंघातली मी एक ना एक योजनेची व्हिडिओग्राफी केलेली आहे, त्याची मी सगळी चौकशी केलेली आहे, फोटोग्राफ्स पण दिलेले आहेत. आणि असे मी 63 वेळेला पत्रव्यवहार केलेले आहेत जिल्हा परिषदला. म्हणजे काही पत्र त्यांनाही मला आले असेल, पत्रव्यवहार दोघांचे मिळून झालेले आहेत. पण किमान 42 पत्र मी माझ्याकडनं दिलेले आहेत योग्य ठिकाणी आणि सगळे पुरावे दिलेत, म्हणून ती वसुली सुरू झाली आहे. पण अपेक्षित काय आहे, जेव्हा सुरू झालं तेव्हाच मी निदर्शनास आणून दिले ना, त्यानंतर पैसे का दिले, ज्यांनी पैसे दिले त्या अधिकाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई प्रस्तावित झाली पाहिजे असं मी सांगितलेलं आहे. बरं, असे अधिकारी किती आहेत? कारण फक्त एकच व्यक्ती नाही, बऱ्याच ठिकाणी अशी योजना झाली. बघा, इथे वाघमारे नावाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते, अत्यंत करप्टेड आणि म्हणजे काय म्हणतात मस्तावलेले अधिकारी होते. कारण त्यांना कित्येक वेळा सांगून लेखी पत्रव्यवहार करून सुद्धा त्यांनी कोणती गोष्ट ऐकलेली नाही. आणि नॅचरली तेच नाही, ते मला वाटतं डाकोरे की डावरे काहीतरी एक डेप्युटी इंजिनियर होते, ते आहेत, काही जेई आहेत, सगळे त्याच्यामध्ये सामील आहेत सगळेचे सगळे. आणि इतकंच नाही, ही जी TCS कंपनी आहे, TCS आणि वायकोस हे दोन्ही बोगसच आहेत. त्यांनी पण सगळे हे असेच दिलेत. म्हणजे आश्चर्य आहे, TCS सारखी कंपनी, वायकोस सारखी कंपनी न झालेले कामाचे MB त्यांनी झाले म्हणून दाखवले. आणि मग काय करतात या अधिकारी, त्यांचा आधार घेतात, त्यांनी दिलं. अरे जरी PMCनी दिलं तरी आपण क्रॉस चेक केलं पाहिजे, त्यांनी क्रॉस चेक केलेलं नव्हतं.
हे सगळ्या चौकशी अहवाल कागदावर आहे का? हो आहे, चौकशी अहवाल माझा ऑफिस मधून केलेला आहे. त्यांनी जो केला तो पण आहे, पण त्यांचं कायमचं जसं असतं अजून चौकशी चालूच आहे. तर त्यांना आपण नाही, आता आपण 3 महिन्याची शेवटची मुदत दिली त्यांना. 3 महिन्याच्या आत 3 महिन्यानंतर काय करणार? संबंधितावर FIR करणार, त्यांच्या पैशाची वसुली करणार, त्यांच्या घराच्या जप्त्या, त्यांच्या प्रॉपर्टीच्या जप्त्या, या सगळ्या करून पैसे वसूल करणार आपण 100%. आणि मी शासनाला विनंती करणार आहे की अधिकाऱ्यांच्या किंवा त्यांच्या चुकीमुळे त्या योजना जर पूर्ण नाही झाल्या तर आमचं नुकसान होईल. त्यांची वसुली नंतर करत बसा, पण त्या योजनाला नवीन पैसा देऊन त्या योजना पूर्ण झाल्या पाहिजे. चलो थँक्यू. शेवटचं होतं. हा बोला. बोला. सगळा जो कारभार आहे आपले डिपार्टमेंट सगळे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत समजा. त्यामुळे काय होतं, इथं जर डिपार्टमेंट आले, जिल्हा परिषदेचं काम झालं, काम एकदम सुव्यवस्थित चाललं, जसं तुम्ही आढावा घेतला, निधीसाठी पाठपुरावा करताय का जिल्हा परिषदेच्या एका छताखाली आणण्यासाठी. म्हणजे नवीन बिल्डिंग म्हणतात तुम्ही. नवीन बिल्डिंगला जवळपास आम्ही तो पण विषय घेतला. 30 कोटी रुपये 30 कोटी रुपये ना मला वाटतं. नाही आता 12 कोटी. हा 14.5 कोटीची मागणी. हा 14.5 कोटी, सॉरी 30 कोटी नाही, 14.5 कोटी रुपये फर्निचर वगैरे सर्व लागणार आहेत. तर सन्माननीय अध्यक्ष महोदयांनी, सभापती महोदयांनी ठरवलंय. मग ते अगोदर भेटले, परंतु सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे ते जाणार आहे. मला नाही वाटत की मुख्यमंत्री महोदय अशा गोष्टीला ताबडतोब ते निर्णय घेतातच, याच्यामध्ये काही अडचण येणार नाही. तर मला वाटतं ह्या महिन्याभरामध्ये तो निधी आपल्याला तत्वता मंजुरी होईल, मग बाकीचे फॉर्मॅलिटी होऊन ते मंजुरी होईल. मी तुमच्या लेवलला काही पाठपुरावा हो म्हणजे 100% करणार आहे, 100% करणार आहे. अध्यक्ष आमच्या अपेक्षा काय आहे, त्यांनाच सीएम साहेब होच म्हणतील 100%, कारण की त्यांचं पण हे राहिलं पाहिजे. त्यांना पण ते देतीलच देतील. नाही झालं तर आम्ही आहोतच ना, परंतु सीएम साहेब त्यांना स्वतःलाच देतील, काही टेन्शन नाही. सर हिंदी हेडक्वार्टर्स पे कितने टीचर्स रहते हैं और आपने कितने टीचर्स पर कार्रवाई की और वो हाजिर रहना चाहिए, इसके लिए आप क्या प्रिएम्पशन ले रहे हैं? देखिए करीबन मेरे कॉन्स्टिट्यूंसी में 1098 प्लस 400 अप्रोक्सीमेटली ऐसे करीबन 1600 टीचर्स मेरे पास, 1500-1600 टीचर है. उसमें से करीबन 1200 लोग तो बिल्कुल गांव में रहते नहीं, मतलब उनके हेडक्वार्टर्स में रहते नहीं है. उनके HRA बंद हो चुके हैं, लेकिन HRA सिर्फ बंद हो गए, मतलब उनको कोई अप डाउन करने की परमिशन नहीं मिली हुई है. इसलिए उनके ऊपर में सस्पेंशन की और अगली टर्मिनेशन की कार्रवाई करने के लिए आज मीटिंग में तय हुआ है. वो हिसाब से होने वाला है. और सबसे मेन क्या है, आज हमारा राज्य शासन और केंद्र शासन इस बात पर है कि बगैर काम का डीजल पेट्रोल जो वेस्ट हो रहा है वो नहीं होना चाहिए. और आज अगर हम देखें, जिला परिषद के करीबन, जिला परिषद और सभी महसूल में से 20,000 अधिकारी कर्मचारी बगैर काम का उस गांव में हम रहते ऐसा बताते, लेकिन शहर से वो डीजल पेट्रोल खर्चा करके जाते जो सब्सिडी पे हम ले रहे, और फिर शाम में वो शहर में आते. तो ये उन्होंने उसी गांव में हेडक्वार्टर्स में मतलब रेसिडेंशियल रहना चाहिए. इसलिए हमारी कार्रवाई है कि हमने एक ऐप डेवलप किया हुआ है. वो ऐप अब बताएगा कि कौन सा कर्मचारी वो गांव छोड़कर बाहर निकल गया. उसकी प्राइवेट लाइफ से हमें कोई लेना देना नहीं है, लेकिन जो पेरीफेरी जियो टैगिंग हम करने वाले हैं, वो ज्योग्राफिकल एरिया में अगर वो नहीं रहा तो यहां से उसकी ऊपर कार्रवाई होगी. हमारे पास में प्रूफ रहेगा. बावजूद उसके हमने हर गांव में एक बच्चा, उनको हम आई कार्ड दे रहे हैं हमारी तरफ से, वो भी इन सारे अधिकारियों पे, मतलब सिर्फ शिक्षक पे, ग्राम सेवक पे नहीं, तलाटी है, कृषि सहायक है, MSCB का इंजीनियर है, PWD का इंजीनियर है, जहां जहां वो होना अपेक्षित है वहां पर वो रहेंगे. ऐसी व्यवस्था हम कर रहे हैं. डिस्ट्रिक्ट के स्कूल्स के जो रिजल्ट है उसके बारे में क्या है? डिस्ट्रिक्ट के स्कूल के रिजल्ट बिल्कुल मतलब दूसरे भाषा में बकवास आए हुए, बहुत कम आया हुआ है. उसकी वजह वही है जो मैं बार बार बोल रहा हूं कि टीचर्स लोगों ने गांव में रहना. ये क्यों है? जैसा दूसरी में से तीसरी में बच्चा गया तो तीसरी में निपुण भारत बोल के उसका एग्जाम लिया जाता है. मतलब दूसरी में से तीसरी कक्षा में जब वो जाता है तो वो कम से कम 90% अच्छा बच्चा वहां जाता है. तीसरी कक्षा में जाने के बाद पहले महीने में दूसरी की एग्जाम ली जाती है. वो 90% आना ही चाहिए, 1-2% इधर उधर, वो वापिस 20-30% पे आता है. मतलब टीचर लोग झूठा रिपोर्ट दे रहे हैं. इसकी एक्शन वो रिपोर्ट के हिसाब से हम ले रहे हैं. उनको गांव में रहकर, हेडक्वार्टर में रहकर, ये जो बच्चों को नहीं आता उनके एक्स्ट्रा क्लासेस लेकर, रूल है वैसा, वो हिसाब से उनको अगली कक्षा में जाने से पहले अच्छा निपुण करना चाहिए, मतलब उनको स्कॉलर करना चाहिए. वो करने के लिए हम अभी हमारी खुद की भी व्यवस्था उस पर लगा रहे हैं. सर प्रशासक राज्य में लगभग केंद्र और
राज्य के सभी योजनाओं में यहाँ पर घपला हुआ है, ऐसा आपने कहा है। 60% जिला परिषद बोगस और करप्टेड हो चुकी है। क्या ये सबकी विकेटें गिरेंगी? आप सबको सस्पेंड करेंगे? 100%। मैं अभी जो प्रशासक काल था उसमें जो भी इवन सीओ भी, मतलब अभी तक के जो मेरे ख्याल से अंकित जी थे, उनके कार्यकाल में कुछ हुआ ऐसा मुझे नजर में नहीं आया, लेकिन उनके पहले के सीओ में मुझे अक्षरशः बिल्डिंग की रिपेयरिंग हो, नए बिल्डिंग्स हो, नए रास्ते हो, इसमें बहुत बड़े घपले। मतलब मैंने वो सीओ मिस्टर मीना, इनको राइटिंग में इनके नाम के साथ लेटर देने के बावजूद भी उन्होंने रुकाया नहीं, उल्टा मुझे तो ऐसा लग रहा है कि मेरे लेटर्स का उन्होंने मिसयूज कर करप्शन कर ये व्यवस्था चलाई है। इसलिए अब मैं प्राइवेटली इंजीनियर और इन कैमरा ये बातों की चौकसी करने वाला हूं, डिस्ट्रिक्ट की भी चौकसी करने वाला हूं, जहां जहां पे भी ऐसे घपले हुए, और उन पे 100% कार्रवाई मैं करूंगा। इतनी बड़ी बैठक आज आपने रखी थी, कुछ अधिकारियों ने हंसी मजाक में टाल दिया बात, पता नहीं है, सब आगे। इन्फॉर्मेशन लेके बोलता हूँ, इधर से दिलगिरी व्यक्त होती है। हर बार मीटिंग में यही हो रहा है सर, कुछ कार्रवाई नहीं हो रही। आज के जैसी मीटिंग सीरियस कभी नहीं हुई, बहुत सीरियस मीटिंग हुई। सब अधिकारियों ने कुछ रहते हैं वैसा, एक दो लोगों ने वैसी हंसी मजाक की होगी, मैं उस बात को नकारता नहीं, लेकिन आज सब अधिकारियों को ख्याल में आया हुआ है। उन्होंने, मैंने जब लेटर दिया इनको 10 दिन पहले, तब से ही पूरी व्यवस्था करके पहले ही उनको बता दिया था। मुझे लगता है आने वाले 3 महीने में अच्छा डेवलपमेंट दिखेगा। अगर नहीं दिखेगा तो मेरा काम है, मैं कार्रवाई उनसे करवा के लूंगा। सर, वालूज का एक मामला है सर, वहाँ पर आपके कार्रवाई के लिए, जांच के लिए 4 पत्र शिक्षण अधिकारी मैडम को दिए हुए, नजमा प्राथमिक और गोदावरी मामला, लेकिन कोई कार्रवाई नहीं हो रही। वो बात सही है, नजमा के नाम से जिनको परमिशन नहीं है उनके ऊपर भी वो सर्टिफिकेट या फिर गोदावरी के नाम से टीसी दी गई हुई है, उनके नाम से एक्स्ट्रा शिक्षकों की टीचर्स की परवानगी ली गई है। उसका रिपोर्ट तांदले मैडम बोल के है, उन्होंने बताया कि जो कंप्लेंट थी उसमें तथ्य है, 50% के ऊपर उस पर कार्यवाही प्रस्तावित हो चुकी है, और वो कार्यवाही उसमें मतलब इम्प्लीमेंटेशन होगा।